चला लक्ष द्या. आपण काल त्रिकोण आणि त्रिकोणाचे प्रकार पाहत होतो, बरोबर. आज आपल्याला वर्तुळाचे प्रकार आणि त्याच्यानंतर त्रिकोणाचे एकरूपता आणि त्रिकोण जे काय त्रिकोण एकरूप असते किंवा एकरूपतेच्या कसोट्या असे 2-3 पॅटर्न आपल्याला पाहिजेत. लक्ष द्या. आता इथे बघा, इथं दिले मी तुम्हाला परिवर्तुळ. काय असते आकृती बघा. त्याचे आता वैशिष्ट्य काय काय आहे, डायग्राम तुम्ही काढा किंवा नुसती बघितली तरी चालतंय. आता बघा, त्रिकोणाच्या कोणत्याही 2 बाजू विभागाच्या छेदनबिंदूला परिकेंद्र म्हणतात. पहिला आपण इथं 1 नंबरचा मुद्दा. 1 नंबर परिकेंद्र म्हणजे काय काय विचारलं मी तुम्हाला. परिकेंद्र, बरोबर. परिकेंद्र म्हणजे काय, याचं उत्तर आपल्याला द्यायचंय. परिकेंद्र म्हणजे काय हा प्रश्न पहा. हो, आता परिकेंद्राची काय व्याख्या आहे मी तुम्हाला सांगितली. त्या त्रिकोणाच्या कोणत्याही 2 बाजू दुभाजकाच्या त्रिकोणाच्या कोणत्याही 2 बाजू दुभाजकाच्या छेदनबिंदूला परिकेंद्र असे म्हणतात. म्हणजे परिकेंद्र काय आपलं, त्रिकोणाच्या कोणत्याही 2 बाजू आहेत, बरोबर, आणि त्या बाजूचा जो दुभाजक आहे, कोणता दुभाजक, छेदन, जो त्या त्रिकोणाला छेदून गेलेला आहे असा दुभाजक त्या छेदनबिंदूला परिकेंद्र असे म्हणतात. पण केव्हा ते तो त्रिकोण वर्तुळात असला पाहिजे. जसं डायग्राम मध्ये दाखवलं मी तुम्हाला, तशा प्रकारे आपल्याला जर प्रश्न आला किंवा त्या प्रश्नाचं उत्तर लिहिताना म्हणजे ते परिकेंद्र काय आहे हे जर आपल्याला पाहायचं असेल तर तुम्हाला ती डायग्राम पहा त्याच्यानुसार. आता याच्यामध्ये 3 मुद्दे आपल्याला क्लिअर करायचे. पहिला केला तुम्ही परिकेंद्र. दुसरा कोणता करायचा आपल्याला आता, परिवर्तुळ. एक हे नाव जे तुम्हाला दिसतंय त्याचं परिवर्तुळ काय आहे, ती डायग्राम काय आहे, ती डायग्राम तर मी तुम्हाला दिलेली आहे, बरोबर. आपण ती स्क्रीनला शेअर केली. आता दुसरं बघायचं तुम्हाला, परिवर्तुळ कशाला म्हणायचे, बरोबर. नंबर 2 टाकून घ्या. टाकला का, तिथं नाव लिहा परिवर्तुळ. हा, इथं नंबर 2 इथं लिहायचे आपल्याला परिवर्तुळ. काय लिहायचा, वर्तुळ. आता वर्तुळ कशाला म्हणायचंय त्याची व्याख्या घ्यायचं. परिवर्तुळ, बरोबर, त्रिकोणाच्या शिरोबिंदू त्रिकोणाचा शिरोबिंदू व परिकेंद्र. काय झालं, त्रिकोणाचा शिरोबिंदू व परिकेंद्र यामधील अंतर घेऊन वर्तुळ काढल्यास, लक्ष द्या, त्रिकोणाचा शिरोबिंदू व परिकेंद्र मी तुम्हाला दाखवले कुठे येणार डायग्राम मध्ये ते बघा. यामधील अंतर घेऊन वर्तुळ काढल्यास आपल्याला अंतर घ्यायचे आणि नंतर त्या डायग्राम जसा मी तुम्हाला दाखवलाय तशा प्रकारे वर्तुळ काढायचं. वर्तुळ काढल्यास त्या वर्तुळाला काय म्हणतात, परिवर्तुळ. त्या वर्तुळाला काय म्हणायचं, परिवर्तुळ. पण केव्हा म्हणायचं, जो त्रिकोणाचा शिरोबिंदू आहे तुम्हाला दिलेला आणि त्या परिकेंद्र यांच्यामध्ये जे अंतर निर्माण होत आहे, बरोबर, त्याला घेऊन तुम्हाला वर्तुळ काढायचा आणि तो वर्तुळ काढल्यानंतर त्या वर्तुळाला परिवर्तुळ असे म्हणतात, बरोबर. आता पुढे घ्या. पुढं परिवर्तुळाचं काय वैशिष्ट्य आहे, नंबर 3 टाकायचं. त्याच्यात नंबर 3, बरोबर. आता इथं घ्यायचं आपल्याला परिवर्तुळ नेमका कुठून निर्माण होतो किंवा तो कुठून जातो ते पाहिजे, बरोबर.
परिवर्तुळ त्रिकोणाच्या 3 बिंदूमधून जाते. तर तोंडात आल्यामुळे उच्चार स्पष्ट होईल, पण थोडं समजून घ्या. परिवर्तुळ त्रिकोणाच्या 3 बिंदूमधून जाते. आकृतीमध्ये मी तुम्हाला सविस्तर दिले, बरोबर, लक्ष द्या. झालं का? पुढे बघा, हे झालं का? हा बघा, आता पाहिजे आपल्याला अंतर्वर्तुळ. काय पाहिजे? अंतर्वर्तुळ. अंतर्वर्तुळ काय आहे ते पाहिजे, बरोबर. किंवा अंतर्वर्तुळ म्हणजे काय याच्याबद्दल प्रश्न निर्माण करा. समजा आपल्याला प्रश्न आला, अंतर्वर्तुळ म्हणजे काय? इथं काय ज्याऐवजी प्रश्नचिन्ह दिलं तरी चालतंय, बरोबर. अंतर्वर्तुळ म्हणजे काय तर त्याची व्याख्या घ्या. त्रिकोणाच्या डायग्राम, त्रिकोणाच्या किंवा त्रिकोणाचे कोणतेही दोन, त्रिकोणाचे कोणतेही दोन कोन दुभागल्यास, त्रिकोणाचे कोणतेही दोन कोन दुभागल्यास त्या कोनाच्या दुभाजकाच्या छेदनबिंदूला, त्या कोन दुभाजकाच्या छेदनबिंदूला अंतरकेंद्र म्हणतात. छेदनबिंदूला अंतरकेंद्र म्हणतात. व वर्तुळाला, जे वर्तुळ डायग्राम मध्ये तुम्हाला दाखवले ते कुठं आहे? त्रिकोणाच्या आत, त्याला अंतर्वर्तुळ म्हणतात, बरोबर. त्याला काय म्हणायचं? अंतर्वर्तुळ. आता अंतर्वर्तुळ काय करतंय? अंतर्वर्तुळ त्रिकोणाच्या 3 बाजूंना स्पर्श करते. अंतर्वर्तुळ काय करतंय? त्रिकोणाच्या 3 बाजूंना स्पर्श करतंय, जसं आपल्या डायग्राम मध्ये दाखवलं त्या प्रकारे, बरोबर. झालं का? अंतर्वर्तुळ त्रिकोणाच्या 3 बाजूंना स्पर्श करते. अंतर्वर्तुळाची व्याख्या तुम्हाला माहीत झाली, अंतरकेंद्राची पण माहीत झाली. दोन्ही तुम्हाला माहीत आहेत व्याख्या. अडचण आहे का काही? असं तर पटकन. आता पुढं पाहिजे आपल्याला त्रिकोणाची एकरूपता. नेक्स्ट पुढचा पॅटर्न आहे आपला तो, आणि त्याच पॅटर्नमध्ये एकरूपतेचे कसोट्या जर तुम्हाला माहीत असतील तर ते घेण्याची गरज नाही. परंतु आपण काय करायलो, सध्या 8वी 9वी 10वी यांचं फक्त बेसिक प्राथमिक माहिती मी तुम्हाला देणार आहे. कारण पुढं तर आपल्याला व्हॅकेशनमध्ये आपला सिलेबस कंटिन्यू तयार करायचा, बरोबर. आणि एक गोष्ट, तुम्ही मला कमेंट पण करा, लाईक पण मारा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. ज्यांना काय समजायले नाही समजायले मला पण कळायला पाहिजे ना. नाही तर नुसतं सांग भोलेनाथ पाऊस पडेल का? नाही पडणार, हो का नाही. त्रिकोणाच्या एकरूपतेच्या कसोट्या आपण पाहणार आहोत. त्या अगोदर परिवर्तुळ आणि आंतरवर्तुळ याच्यामध्ये जर कुणाला काही शंका असेल, तसं तुम्ही डायग्राम दिल्या, पण अनावधानाने माझ्याकडे पूर्ण काही साहित्य नाही, एखादा माझी पण डायग्राम चुकू शकते. 100% मी काही दावा करणार नाही की माझी डायग्राम 100% परफेक्ट असेल, बरोबर. तर आता एकरूपतेचे कसोट्या मी तुम्हाला देणार आहे. तुमच्याकडे जर असतील तर ठीक आहे, नसतील तर आपण त्या पाहू, म्हणजे आपल्याला वेळ होणार नाही. त्याच्यानंतर त्रिकोणाचे गुणधर्म मी तुम्हाला देणार आहे, बरोबर. अगोदर गुणधर्म द्यायचे, नंतर कसोट्या बघायच्या.
त्रिकोणाचे गुणधर्म म्हणजे काय? शिरोबिंदू, त्याची मध्यगा, असे वेगवेगळे आहेत. झालं का? चला ठीक आहे, पुढं